नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांना आता पेन्शन सुरू करण्यात आलेलं आहे। शासनाने तशा प्रकारचा नवीन जी.आर देखील निर्गमित केलेला आहे। महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत आता कामगारांना नोंदित कामगारांना 12,000 रुपये वार्षिक पेन्शन मिळणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, कागदपत्र काय काय लागणार आहेत, पात्रता काय असणार आहे, अटी व शर्ती काय असणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, मी श्रीपाद आगेदिघे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांसाठी पेन्शन योजनेचा जी.आर जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना ज्यांची नोंदणी आहे अशा बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती कशी असणार आहे ही विहित करण्यात आलेली आहे या जी.आरद्वारे। उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभागाचा हा 19 जून 2025चा जी.आर आहे। यामध्ये सविस्तर माहिती आपण आता बघून घेऊया। तर बघूया आता शासन निर्णय काय आहे। बघा, या ठिकाणी शासन निर्णय काय म्हणतो। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची 60 वर्षे, बघा या ठिकाणी 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीस या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। त्यास अनुसरून मंडळाअंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती पुढील प्रमाणे विहित करण्यात आलेली आहे। जी काही योजना शासनाने लागू केलेली आहे निवृत्ती वेतन योजना, या योजनेची जी कार्यपद्धती आहे ती या जी.आरमध्ये सांगण्यात आलेली आहे। यामध्ये नंबर 1चा मुद्दा या ठिकाणी पाहू शकता, निवृत्ती वेतन योजनेची पात्रता निकष काय असणार आहेत, महत्त्वाची माहिती आहे। त्यामुळं ही माहिती तुम्हाला काळजीपूर्वक बघायची आहे। बघा, या ठिकाणी पात्रता निकष आपण या ठिकाणी जाणून घेऊया। नंबर 1 आहे वयाची 60 वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान 10 वर्ष नोंदीत असलेले। बघा, या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे काय, वयाची 60 वर्ष पूर्ण केलेली असली पाहिजे आणि मंडळाकडे सलग 10 वर्ष नोंदीत बांधकाम कामगार तुम्ही असले पाहिजे। 10 वर्ष नोंदीत असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेसाठी पात्र राहणार आहेत। तुम्हाला 60 वर्ष पूर्ण हवेत आणि मंडळाकडे 10 वर्ष तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली असली पाहिजे, नोंदित कामगार तुम्ही असले पाहिजे। तसेच त्यांच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील। म्हणजे पती पत्नी तुम्ही दोघेही बांधकाम कामगार असाल आणि 10 वर्षाच्या वर तुमची नोंदणी मंडळाकडे असेल, सध्या देखील तुम्ही नोंदीत असाल, पती पत्नी जर असाल तर तुम्हाला 12,000 म्हणजे 24,000 वार्षिक तुम्हाला निवृत्ती वेतन पेन्शन या ठिकाणी मिळणार आहे। पती असतील आणि पत्नी देखील बांधकाम कामगार असतील, दोघंही बांधकाम कामगार असतील तर तुम्हाला दोघांनाही वर्षाला 12,000 रुपये पेन्शन मिळणार आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा बघा, पती किंवा पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती किंवा पत्नी निवृत्ती वेतनाकरिता पात्र राहणार आहेत। हा महत्त्वाचा मुद्दा आहे। या ठिकाणी बघा, पती जर बांधकाम कामगार असेल किंवा पत्नी जर बांधकाम कामगार असेल, समजा पती बांधकाम कामगार आहे आणि पत्नी नाही आहे आणि पतीचा मृत्यू झाला आहे, तर पत्नीला बांधकाम कामगाराच्या पत्नीला देखील निवृत्ती वेतनाकरिता पात्र राहणार आहे। म्हणजे बांधकाम कामगाराला जे निवृत्ती वेतन मिळत होतं ते त्याच्या पत्नीला देखील मिळणार आहे। शासकीय कर्मचाऱ्यांना जसं मिळतं त्याप्रमाणे मिळणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। तथापि पती किंवा पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळवत असतील, आधीच जर तुम्ही निवृत्ती वेतन मिळत असाल, पती आणि पत्नी दोघांनाही निवृत्ती वेतन मिळत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही या ठिकाणी पात्र राहणार नाही, निवृत्ती वेतन याचा लाभ मिळणार नाही तुम्हाला। जर पतीचा मृत्यू झाला तर पत्नीला या ठिकाणी लाभ मिळणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर तिसरा मुद्दा बघूया। तिसरा मुद्दा बघा काय म्हणतो, केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनांच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा 1948 म्हणजेच एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ॲक्ट 1948 व कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी आणि विविध तरतुदी कायदा 1952 एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड म्हणजेच PF लाभ प्राप्त करणे बांधकाम कामगार निवृत्ती वेतनास पात्र राहणार नाहीत। ज्यांना कर्मचारी राज्य विमा कायदा आहे त्यामध्ये PF वगैरे तुम्हाला मिळत असेल तर अंतर्गत लाभ प्राप्त करत असाल तुम्ही
तर असे बांधकाम कामगार निवृत्ती वेतनास पात्र असणार नाहीत असं या ठिकाणी सांगण्यात आले. त्यानंतर नंबर 2चा मुद्दा बघूया. 2 नंबर काय म्हणतो, मंडळाकडे नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतन अदा करण्यात येणार आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मंडळाकडे तुम्ही नोंद केलेली आहे आणि किती वर्षासाठी तुम्ही नोंद केलेली आहे, तुम्ही किती वर्ष जुने आहात त्यावरती हे जे निवृत्ती वेतन आहे हे ठरणार आहे. मंडळाकडे नोंदणी असलेल्या वर्षानुसार तुम्हाला मंडळाकडे किती वर्षाची नोंदणी आहे त्याच्यानुसार निवृत्ती वेतनाचा जो प्रमाण आहे, जो दर आहे तो या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे. तर दर कसा आहे या ठिकाणी आपण आता बघूया. बघा या ठिकाणी दर काय आहे, मंडळाकडे नोंदणीची एकूण वर्ष असणार आहेत आणि दरवर्षी मिळणारं निवृत्ती वेतन किती असणार आहे. 10 वर्ष तुम्ही जर नोंद केलेली असेल, 10 वर्षाची तुमची नोंद असेल मंडळाकडे बांधकाम कामगार म्हणून, तर तुम्हाला 50% म्हणजे 6,000 रुपये वार्षिक पेन्शन मिळणार आहे. 15 वर्षाची तुमची नोंद असेल सलग, तर तुम्हाला 75% म्हणजेच 9,000 रुपये वार्षिक पेन्शन मिळणार. 20 वर्षे जर तुमचं मंडळाकडे नोंदणी असेल तर तुम्हाला 12,000 म्हणजे 100% तुम्हाला या ठिकाणी 12,000 रुपये पेन्शन ही वर्षाकाठी मिळणार आहे. अशा प्रकारची या ठिकाणी तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे. तुमच्या वर्षानुसार तुमची जी वार्षिक त्या ठिकाणी नोंदणी आहे त्याच्यावरती हे प्रमाण ठरवण्यात आलेलं आहे. आता बघूया निवृत्तीवेतन लाभ मंजूर करण्याची कार्यपद्धती कशी असणार आहे. तर सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या मंडळाकडे नोंदीत असणाऱ्या बांधकाम कामगारांनी MahaBOCW ही या ठिकाणी वेबसाईट देण्यात आलेली आहे. MahaBOCW.in या मंडळ अधिकृत संकेतस्थळावरील विहित नमुना अर्ज विनामूल्य प्राप्त करायचा आहे, डाउनलोड करून घ्यायचा आहे. अर्जाचा नमुना प्रपत्र अप्रमाणे या ठिकाणी असणार आहे. तुम्हाला या वेबसाईटवरती अर्जाचा नमुना डाउनलोड करून घ्यायचा आहे किंवा मग आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्हाला अर्जाचा नमुना मिळेल, त्या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. त्यानंतर सदरचा अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदीत बांधकाम कामगारांनी त्याचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यामधील आहे त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्र म्हणजे WFC जे केंद्र आहे प्रभारी, त्या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज जो आहे हा जमा करायचा आहे. त्या ठिकाणी कामगार आयुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे तो अर्ज जो आहे तो WFC कार्यालयामध्ये नेऊन द्यायचा आहे. अर्ज तुम्हाला भरून डाउनलोड करून भरून द्यायचा आहे. त्यानंतर आता पाहूया निवृत्ती वेतनासाठी तुम्हाला कागदपत्र काय काय लागणार आहेत. तर या ठिकाणी बघा निवृत्ती वेतन अर्जासोबत खालील प्रकारचे कागदपत्र हे लागणार आहेत. नंबर 1 म्हणजे पत्त्याचा पुरावा म्हणजेच आधार कार्ड तुम्हाला साक्षांकित प्रत त्या ठिकाणी झेरॉक्स प्रत त्या ठिकाणी लागणार आहे पत्त्याच्या पुराव्यासाठी. नंबर 2 आहे जन्मतारखेचा पुरावा, त्यासाठी तुम्हाला जन्मदाखला किंवा मग शाळा सोडल्याचा दाखला साक्षांकित प्रत झेरॉक्स प्रत त्या ठिकाणी लागेल. नंबर 3 आहे बँकेचे खाते पासबुक म्हणजेच बँकेचं पासबुक तुम्हाला त्या ठिकाणी छायांकित प्रत म्हणजेच झेरॉक्स त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. तर अशा प्रकारची जी काही कागदपत्र आहेत ही तुम्हाला या निवृत्ती वेतन योजनेसाठी लागणार आहेत. त्यानंतर बघा मासिक निवृत्ती वेतन प्रदानाची कार्यवाही कशी असणार आहे, तुम्हाला दर महिन्याला निवृत्ती वेतन कधी मिळणार आहे. तर या ठिकाणी तो मुद्दा देण्यात आलेला आहे. सदर मान्यतेअंती प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत संबंधित पात्र निवृत्ती वेतनधारक बांधकाम कामगारांच्या बँक खात्यामध्ये DBT या ठिकाणी सांगण्यात आलेलं पहा, DBT इन कॅश म्हणजे DBT अंतर्गत हा जो लाभ आहे पेन्शन योजनेचा जो लाभ आहे तो प्रत्येक 10 तारखेपर्यंत प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत बांधकाम कामगाराच्या पात्र बांधकाम कामगारांच्या खात्यावरती डायरेक्ट DBT अंतर्गत त्या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे. कुठल्याही प्रकारची कॅश वगैरे इथे मिळणार नाही. DBT अंतर्गत डायरेक्ट तुमच्या खात्यावर हा जो लाभ आहे निवृत्ती वेतनाचा लाभ हा मिळणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचा हा महत्त्वाचा GR शासनानं प्रसिद्ध केलेला आहे. आता आपण वर जसं बघितलं होतं की तुम्हाला अर्ज डाउनलोड करायचा आहे प्रपत्र अनुसार, तर तो अर्ज तुम्हाला या GR मध्येच मिळणार आहे. एकदम तुम्हाला खाली जायचं आहे. हा GR तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल व्हिडिओच्या. प्रपत्र अनुसार बांधकाम कामगार निवृत्ती वेतन अर्ज या ठिकाणी देण्यात आलेला आहे. हा GR तुम्हाला डाउनलोड करायचा, हा अर्ज डाउनलोड करायचा आहे आणि याची प्रिंट काढून हा तुमच्या हाताने पेनाने पूर्ण भरून घ्यायचा आहे. या ठिकाणी बघा काय देण्यात आलेलं आहे, बांधकाम कामगार निवृत्ती वेतन अर्ज आहे प्रपत्र अनुसार. एक आहे बांधकाम कामगाराचं नाव या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक, आधार क्रमांक, जन्मदिनांक, वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्याचा दिनांक या ठिकाणी लिहायचा आहे. प्रथम नोंदणी झाल्याचा दिनांक, प्रथम नोंदणी झाल्याच्या जिल्ह्याचे ठिकाण तुम्हाला लिहायचं आहे. नोंदणी कालावधीचा तपशील देखील या ठिकाणी द्यायचा आहे. त्यानंतर हा जो तक्ता देण्यात आलेला आहे हा तक्ता आता या ठिकाणी बघूया. नोंदणी किंवा नूतनीकरणाचा दिनांक या ठिकाणी प्रत्येक दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर नोंदणी किंवा नूतनीकरणाचा कालावधी टाकायचा आहे आणि जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर बँक खात्याचा तपशील द्यायचा आहे तुम्हाला, बँकेचं नाव, खाते क्रमांक आणि IFSC कोड या ठिकाणी द्यायचा आहे.
त्यानंतर कर्मचारी राज्य विमा कायदा या अंतर्गतमध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला होय किंवा नाही असं या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. असाल तर होय, नसाल तर नाही या ठिकाणी लिहायचं आहे. नाही म्हणून जर लिहिसाल किंवा मग अंतर्गत तुम्ही कर्मचारी राज्य विमा कायदा अंतर्गत जर येत असाल तर तुम्हाला या योजनेचा पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नाही. तर या ठिकाणी तुम्हाला तसं लिहायचं आहे, होय किंवा नाही. कर्मचाऱ्याचे प्रधान निधी किंवा विविध तरतूद कायदा या अंतर्गत जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला होय किंवा नाही या ठिकाणी लिहायचं आहे. आणि ही सर्व माहिती व्यवस्थितरित्या उपरोक्तप्रमाणे सादर करण्यात आलेली माहिती सत्य असून खोटी आढळून आल्यास नियमानुसार माझ्या विरुद्धच्या उचित कारवाईस पात्र असेल अशाबद्दलचं या ठिकाणी कन्सेंट देण्यात आलेला आहे. आणि बांधकाम कामगाराचं नाव या ठिकाणी टाकून तुम्हाला सही करायची आहे. या ठिकाणी बरेचसे अर्ज या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. निवृत्तीवेतन शिफारस प्रमाणपत्रसुद्धा देण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रपत्र क्रमांक क मध्ये वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र आहे. त्यानंतर निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र आहे. तर अशा प्रकारचे हे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. या GR मध्ये सर्व प्रमाणपत्र आहेत. तुम्हाला प्रपत्र अनुसार जे बांधकाम कामगाराचं सेवानिवृत्ती वेतन योजनेचं जे प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र जे आहे हे तुम्हाला डाउनलोड करून व्यवस्थितरित्या लिहून त्या ठिकाणी WFC कार्यालयाला नेऊन द्यायचं आहे. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. सर्व बांधकाम कामगारांना ही माहिती उपयुक्त असणार आहे. त्यामुळे सर्वांना तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.